शोकेशची शोभा वाढवेल. हर्षल ठरला मॅन ऑफ द मॅच. दरम्यान भूमी 11 फणस डोंगरीचा होतोय फोटोशूट. सुपर 12 मध्ये दाखल होणारा पहिला संघ निलेश पाटील यांनी पुरस्कृत केला. भूमी 11 फणस डोंगरी पेंड. अभिनंदन टीम. आणि उद्याच्या रात्रीमध्ये हा संघ तुम्हाला सुपर 12च्या मॅचेस खेळताना पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच निलेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. हर्षल आपण यापुढे आणि मॅन ऑफ द मॅच ते कलेक्ट करा. आणि भूमी 11चे पाठीराखे आणि आमच्याच कॉमेंटेटर स्वप्नील पवार यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य आपण पाहता. चला स्वप्नील आपण मध्ये थांबा. स्वप्नील पवार यांनी पहिल्या मॅच मध्ये बराचसा जोर लावला होता. आम्हाला ते दिसत होतं त्यांच्या कॉमेंट्री मधनं. हरकत नाही, चांगला परफॉर्मन्स. अभिनंदन टीम फणस डोंगरी. ओराम क्रिकेटमध्ये सुद्धा तेवढाच चांगला खेळ आणि बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा आपला दबदबा. तुषार, निकेतन, हर्षल आणि ओमकार सर्व त्यांची कंपनी. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आणि सर्व त्यांचे पाठीराखे विघ्नेश्वर ग्रुप खास करून यांचा सुद्धा विशेष आभार. चला फणस डोंगरी टीम कुठेही जाऊ नका. अजून काही मॅचेसचा आनंद घ्या. चांगली स्पर्धा आपण पाहताय. RJ ट्रॉफी 2026. नेक्स्ट मॅच शिवतेज बाटेवाडा पेंड आणि त्यांच्या अगेन्स्ट राधाकृष्ण वडाव पेंड. जशी मॅचला होईल सुरुवात ऐकूयात आवाज पेंड तालुक्यातील उत्कृष्ट समालोचक परमेशजी पाटील सर. धन्यवाद. येस, थँक्यू अविनाश. चला आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जे प्रेक्षक बसले उठायचं आहे तिथून. टॉस बॉक्समध्ये जे प्रेक्षक बसलेत पहा, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जातो आहे. आणि दादाने विनंती आहे, दादा चला आतमध्ये कोणालाही पाठवू नका तुम्ही. इट्स अ डू ऑर डाय. जिंका आणि पुढे जा. पराभूत होणाऱ्या संघाला मात्र गाडी क्रमांक 1552 मध्ये बसावं लागेल आणि सरळ घरचा रस्ता पकडावा लागेल. इट्स अ डू ऑर डाय. पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालेले हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहणार आहोत. एका बाजूने जर का विचार केला तर राधाकृष्ण वडाव आणि त्यांच्या विरोधात शिवतेज बाटेवाडा गणपती बाप्पा. RJ ट्रॉफी 2026 हे पर्व. पहिल्या षटकासाठी गोलंदाज साहिल बॉलिंग बॉक्स मध्ये उभा असेल. समोर आहे ओमकार नॉन स्ट्राईकला. शुभम द गेम ऑन. पहिला चेंडू ऑफ स्टिक वरती जर आपण पाहिला ड्राईव्ह लेंथ वरती चेंडू होता. रन्स आली एक सिंगल. भरपूर प्रेक्षक आलेत आज सामना पाहण्यासाठी. खास करून लायसन ग्रुप वडावरून स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे. वेलकम लायसन ग्रुप. सर्वांचंच मनस्वी या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. महत्वाची लढत हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला वडाव त्यांना फाईट करत असताना बाटेवाडा. फंटास्टिक मॅच. खरा फटका आहे. सीमा पार चाललाय. पहिली विकेट मिळाली. वडाव टीमला फलंदाज बाद होईल. शुभम बॅक टू द पॅव्हलियन. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. धक्का क्रमांक 1. पहिला खेळाडू बाद झालाय. शुभम बाद झाला आणि तदनंतर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बाटेवाडचा संकट मोचक शुभम ला आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेटमध्ये भन्नाट खेळ ज्यांचा आम्ही पाहिलाय. दबदबा वर्चस्व. पैन तालुक्यामधील एक बलाढ्य संघ म्हणून ज्यांचं आम्ही आवर्जून नाव घेतो अर्थातच शिवतेज बाटेवाडा. आणि त्यांच्या विरोधात संघ अर्थातच खारेपाट विभाग वाशी विभागातील टीम राधाकृष्ण वडावला आपण पाहतोय. मस्ट विन मॅच. इट्स अ डू ऑर डाय. जिंका आणि मग पुढे जा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल स्विंग. स्विंग पाहायला मिळाला. खांद्याचा जो वापर पाहतो ना आपण तिकडून चेंडू मात्र स्विंग होतोय. संध्याकाळचं हे सत्र आल्हाददायक वातावरण रामवाडी नगरीमध्ये. RJ ट्रॉफीचं हे आयोजन. एकदा जोरदार टाळ्या उद्या या आयोजनासाठी. पेन तालुक्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा तुम्ही पाहताय आणि हा वेलचा चेंडू व्हाईट बॉल असेल. उत्कृष्ट आयोजन. दर्शनदादा म्हात्रे, रोहनदादा म्हात्रे यांनी आयोजित केलेली RJ ट्रॉफीचे भन्नाट आयोजन आपण पाहतोय. इट्स अ डू ऑर डाय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉक्स क्रिकेटचा थर्रार. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं की फास्ट क्रिकेट आणि फास्ट क्रिकेटमध्ये कोणता संघ पुढे जाईल. नेक्स्ट बॉल गोलंदाज साहिल. टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्लिप कॉर्डर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक रन जरूर मिळेल.
पण तिकडे तुमच्या संघातील सर्वोत्कृष्ट फिल्डर्स हवेत. आय थिंक चेंडू गेला होता मितेश यांच्याकडे चेंडू गेला होता. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल रन्स येईल एक सिंगल. ओमसाई MTC च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण घर बसल्या खरं तर एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. या चॅनलला जरूर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. टॅप शॉट क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जोपर्यंत पकडेल एक रन्स त्या ठिकाणी अवेलेबल होती. रन्स मिळेल एक. धावसंख्या 1 नी पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय. पहिलं षटक सुरू असताना टीम शिवतेज बाटेवाडा संघाची धावसंख्या 4 ऑन दी बोर्ड. 4 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. डॅशिंग लुक मध्ये आज देखील अनेक प्रेक्षक त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय घडेल. लेग स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू पंचांचा निर्णय त्या ठिकाणी जरूर आपण पाहतो. इट्स अ वाईट कॉल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 5 ऑन दी बोर्ड. 5 रन स्कोर कार्ड वरती आहेत. फार मजा येईल आजच्या रात्रीमध्ये. खूप चांगला क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळेल. नो डाऊट. फॅन्टास्टिक स्ट्रोक. पायावरच्या चेंडूला टॅप करत असताना चेंडूला पाठवलंय सीमा पार. रन्स येतील 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम शिवतेज बाटेवाडाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 9. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक संपलं. 9 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. सेकंड ओव्हर साठी बॉलिंग बॉक्स मध्ये बंटी आणि त्याच्या समोर असेल ऑन स्ट्राईकला ओमकार. हा चेंडू जरूर आपण पाहिला. मिस्टेक. नो बॉल. नो +4. काय घडलंय. रन्स येतील 5. नशिबाच्या ह्या 5 रन्स शिवतेज बाटेवाडा संघासाठी. पहिल्या मॅच मध्ये देखील अनेक चुका आपण पाहिल्या टीम राधाकृष्ण वडाव संघाकडून. ही मॅच या मॅच मध्ये जितक्या कमी चुका कराल विजयाचे पर्सेंटेज तितकेच अधिक असतील तुमच्याकडे. पहिला चेंडू नो बॉल. 5 रन्स. नेक्स्ट बॉल वरती चांगला फटका आहे. धावबाची संधी परंतु रन्स येईल एक सिंगल. धावसंख्या 1 नी पुढे जाईल. 15 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. सेकंड ओव्हरचा जर का आपण विचार केला तर चांगली सुरुवात. नशिबाच्या आलेल्या 5 आणि तदनंतर मिळालेली एक सिंगल. पहिल्या चेंडूवरती 6 रन्स मिळाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या परंतु दुसऱ्या षटकातील फक्त एका चेंडूचा खेळ समाप्त होत असताना स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 15. फुल टॉस आहे परंतु विकेटच्या पाठीमागे पडलाय. आणखीन एक नो बॉल. पण या क्षणाला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी अशा प्रकारचे एक्स्ट्राचे चेंडू तुम्ही देऊ शकत नाही आहात. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न राहिलाय पहा परंतु चेहऱ्यावरती चेंडू लागलाय. पंच त्या ठिकाणी जातील. जरूर. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. सेफ्टी फर्स्ट. आम्ही क्रिकेटमध्ये नेहमी म्हणत असतो की सेफ्टी अतिशय महत्त्वाची. अविनाश ओरम क्रिकेटचा जर का आपण विचार केला तर सुशांत प्रसाद असेल सेफ्टी गॉगल्स ते यूज करतात. सो क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणत असतो सेफ्टी फर्स्ट कारण की तुमची सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची. निकित ठाकूर यांना खरं तर नेक्स्ट ग्रुपमध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. पुढचा ग्रुप अर्थातच आजच्या दिवसातील बी ग्रुप आपण जो पाहणार आहोत आणि त्या बी ग्रुपमधून जे संघ आपल्याला पाहायला मिळतील किंग ऑफ कुंभार आणि पेन त्यांच्या विरोधात ओरिजिनल अष्टविनायक बजरंग स्टार रामवाडी, काव्य फायटर्स कालेश्री आणि त्यांच्या विरोधात निलकंठभाई पुरस्कृत वक्रतुंड रामवाडीच्या 2 संघ इन ॲक्शन मध्ये असतील बी ग्रुप मधून. डान्सिंग राऊंड विकेट कडक लाजवाब. पुढे येऊन बॉल वरती चेंडूला जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हा चौकार आलाय.
खराब गोलंदाजी म्हणावी लागेल, तुम्हाला स्विंग करावा लागेल, अन्यथा तुम्हाला स्पीड द्यावा लागेल. बॉक्समध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्ही समोर हलके चेंडू टाकू शकत नाही आहात. हा देखील फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला कमिट झाले, ऑन साईडला स्ट्रोक्स खेळायचा होता, बॅटला मिडल झाला नाहीये, चेंडू रन्स आली, एक सिंगल, धावसंख्या 1 नी पुढे जाईल. 22 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 रन्स आल्या, परंतु दुसरं षटक जे की बंटीचं सुरू आहे ते महागडं षटक ठरतोय. राधाकृष्ण वडाव संघासाठी खराब गोलंदाजी आहे. या ओव्हरमधील हा तिसरा नो बॉल आहे, तिसरा नो बॉल आपण पाहतोय. नो बॉल तुम्ही बॉक्स क्रिकेटमध्ये टाकू शकत नाही आहात, एक्स्ट्राच्या रन्स तुम्ही देऊ शकत नाही आहात. महत्वाची मॅच आहे. टॅप शॉट, समोरला खेळाडू आहे, चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल का, परंतु नाही आहे. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखीन एक चौकार आलाय. पण कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करत असताना या मॅच मध्ये टीम शिवतेज बाटेवाडाला आपण पाहतोय. खराब स्ट्रॅटर्जी, खराब प्लॅनिंग राधाकृष्ण वडाव संघाकडून आपण जरूर पाहतोय. एक्स्ट्राच्या रन्स, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, धावबाची संधी आहे आणि विकेट जरूर मिळेल. विकेटची आवश्यकता होती वडाव संघाला आणि ती विकेट मात्र जरूर मिळाली. फलंदाज भूषण बॅक टू द पॅव्हलियन. सेवन रन्स ऑन दी बोर्ड, 27 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाला भूषण आणि तदनंतर चौथ्या क्रमांकावरती मंदारला जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती ओमकार आणि बॉलिंग बॉक्स मध्ये गोलंदाज असेल रोहित. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. एक सामना पराभूत झाल्यानंतर लीग स्टेज मध्ये हे थोडंसं प्रेशर आपण दोन्ही टीम्स वरती पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती रन्स मिळेल, एक सिंगल. जितक्या कमी रन्स तुम्ही पहिल्या सत्रात खर्च कराल तेवढे चान्सेस दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्याकडे असतील. कमी धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल सेकंड इनिंगमध्ये आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. राधाकृष्ण वडाव संघाकडून कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचा आहे आणि पुढचा चेंडू जरूर आपण पाहूया. नेक्स्ट बॉल, बॉल बॅक, गोलंदाज चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी रन्स येईल, एक सिंगल. पण प्रत्येक चेंडूवरती जरूर आपण पाहतोय बॅट बदलण्याचा प्रयत्न. आय थिंक टीमची ती लकी बॅट आणि त्या लकी बॅटनेच खरोखर सर्व खेळाडू बॅटिंग करतायत. ओरम क्रिकेटमध्ये आपण देखील जरूर पाहतोय प्रत्येक खेळाडूची एक बॅट जरूर आपल्याला पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेटमध्ये देखील असे अनेक खेळाडू आहेत, ते 1-2 पेक्षा जास्त बॅटेस कॅरी करतायत प्रत्येक स्पर्धेसाठी. नेक्स्ट बॉल, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली, अर्थातच 28 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. क्षमा असावी, 29 ऑन दी बोर्ड, 29 रन स्कोर कार्ड वरती आहेत. ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू वाईड असेल, पंचाचा निर्णय जरूर आलाय. इट्स अ वाईड कॉल. एक्स्ट्राचे 1 रन, 30 ऑन द बोर्ड, 30 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. आर्चर ट्रॉफी 2026 चे शानदार आयोजन. नेक्स्ट बॉल, ही विकेट आहे, थोडीशी राहत आता मिळेल राधाकृष्ण वडाव टीमला. मधून सुपर 12 साठी आपण टीम्स निवडणार आहोत. अर्थातच या स्पर्धेतील पहिला संघ भूमी 11 पेन फणस डोंगरी हा सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. अर्थातच नुकताच जो सामना तुम्ही पाहिलात RB 11 चिंचपाडा संघाला परास्त करत असताना दमदार एंट्री फणस डोंगरी संघाची आपण पाहिली सुपर 12 मध्ये. नेक्स्ट बॉल इज अ डॉट बॉल, कमालीचा कमबॅक. यावेळेस चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, पण निवडक हे खेळाडू आहेत. वडाव गाव म्हटलं की मोठी लोकसंख्या असणारा गाव आहे आणि काही दिवसांवरतीच वडावची यात्रा आपण पाहणार आहोत. मोठा जल्लोष वडाव गावामध्ये साजरा होणार आहे.
नेक्स्ट बॉल चांगलं किपिंग त्या ठिकाणी जरूर आपण पाहिलं. वाईटची 1 रन्स जरूर त्यातमध्ये ऍड केली जाईल. एक्स्ट्राचे 1 रन्स 1+1 अशा 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 32 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्सा मधील आमचे मित्र या ठिकाणी पियुष म्हात्रे सामना पाहण्यासाठी आले आहेत. वडाव चे वंडर बॉय आहेत. सो वेलकम पियुष म्हात्रे. ते देखील सामना पाहत आहेत, एन्जॉय करतायत ही स्पर्धा. मोठा फटका घ्यायचा होता, अर्थातच चौकार त्या ठिकाणी घ्यायचा होता, परंतु बॅटची एज घेत असताना चेंडू पाठीमागे दिला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 11च्या सरासरीने ही धावसंख्या हा रन रेट पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. 40च्या आसपास जर का रोखलं शिवतेज बाटेवाडाला तर मी तर म्हणेल की चांगला कमबॅक टीम राधाकृष्ण वडाव संघाचा राहील. कारण की राधाकृष्ण वडाव संघाचा जर का आपण विचार केला तर समीर सारखा गुणवान खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहे. असे अनेक खेळाडू आहेत की 40 ते 45 रन्स सहज तो स्कोर तो टार्गेट चेस करू शकतायत. पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. अंतिम षटकासाठी गोलंदाज मंदारला जरूर आपण पाहतोय. लास्ट ओव्हर असेल. डेट ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज टॅप शॉट समीरला देखील बीट करत चेंडू मात्र चाललाय सीमा पार. हा चौकार कमालीचा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. 4थ्या षटकाची सुरुवात केली चौकाराने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, भव्य स्वागत गोलंदाजाचं मंदारच्या अगेन्स्ट. हा चौकार आपण पाहिला फलंदाज मंदारने. चला दोन्ही जे खेळाडू आहेत मंदार यांना जरूर आपण पाहतोय. अजित पाटील खरं तर वडावचे आहेत आणि कोहिनूर हिरा म्हणून खरं तर त्यांना आम्ही संबोधतोय. ते सामन्याला पाहत आहेत आणि आमचे चकुला भाऊ या ठिकाणी मॅच पाहायला आलेले आहेत. सो वेलकम त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही वेलकम करतोय. मी अजित पाटील वडावचे आहेत, त्यांना मी विनंती करेल की आपण यावं मुख्य अतिथी मंचकावरती आणि तिथून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. चांगला चेंडू आहे आणि विकेट मिळाले. एसट्या उद्ध्वस्त दांडीकुल फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अक्षय. बरेचसे प्रेक्षक आलेत आज वढावरून सामना पाहण्यासाठी. खूप सारे प्रेक्षक आलेले आहेत. सर्वांचंच हार्दिक स्वागत असेल. ठाऊक आहे सर्व प्रेक्षकांना की ही स्पर्धा महत्त्वाची आहे. आरची ट्रॉफी जिंकायची आहे. ट्रॉफी वाशी विभागामध्ये घेऊन जायचे आहे. खराब चेंडू आहे ऑफस्टिकच्या भरपूर दूर चेंडू राहिला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राचे 1 रन्स. पण व्हाईट बॉलला आम्ही नेहमी व्हाईट बॉल म्हणतो. आत्ताच्या क्षणाला हा व्हाईट बॉल आहे कारण की या चेंडूवरती एक्स्ट्राचे 1 रन्स खर्च करावी लागते गोलंदाजी करणाऱ्या टीमला. नेक्स्ट बॉल कडक जबरदस्त फटका. क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला आणि हा चौकार आलाय. ऑन दी बोर्ड 43 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण जसा स्ट्रोक्स निघाला त्यावरती 4 रन्स लिहिलेल्या होत्या. फॅन्टास्टिक बॅटिंग. पूर्णपणे ताकद झोकून दिली. रन स्कोर कार्ड वरती पाहतोय 43 आणि चेंडूंचा जर का आपण विचार केला तर षटकातील चेंडू बाकी असतील 3 पंच. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण गडबडलं. कर्जत कसारा चेंडू फरार सीमा पार. हा चौकार. तुम्हाला चेंडू अडवावेच लागतील. नो एक्सक्यूज प्लीज. क्रिकेटमध्ये तुम्ही कारण देऊ शकत नाही आहात. अशा प्रकारचा चेंडू तुम्हाला अडवावा लागेल. 100% डेडिकेशन तुम्हाला द्यावं लागेल. तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागेल. स्पर्धा मोठी आहे. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी आहे. चांगला चेंडू होता. मागच्या 2 चेंडूंचा जर का विचार केला तर गोलंदाजाचं कौशल्य आपण पाहिलं पण तो क्षेत्ररक्षक चेंडूला पकडू शकला नाहीये. धावसंख्या सध्या स्थितीला आपण पाहतोय 47 रन स्कोर कार्ड वरती आहेत
आणि हा टार्गेट सेट करणारा चेंडू, लास्ट बॉल, समोरला चेंडू जरूर आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे जरूर, परंतु रन्स मिळेल फक्त एक. इनिंग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 48 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. 39चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. वडावरून प्रवीण म्हात्रे बबलू यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. खरं तर बॉक्स क्रिकेटमधील एक मोठं नाव, त्याचबरोबरीने ओरम क्रिकेटमध्ये देखील दत्तगुरु वडाव म्हटलं की बबलू म्हात्रे यांचं नाव आवर्जून आपण घेतोय. परंतु सध्या अविनाश ते इंजर्ड आहेत. लाईव्ह सामना ते देखील पाहत आहेत. सो गेट वेल सून, लवकर बरा हो मित्रा. खरं तर हाच मेसेज या ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही तुला देतो आणि लवकरच क्रिकेटच्या मैदानावरती पुन्हा एकदा तुला आम्हाला पाहायचं आहे. आरजे ट्रॉफी 2026 हे शानदार आयोजन. टार्गेट सेट केलंय विजयासाठी. आवश्यकता असेल 49 धाव संख्येची. आवाजात करूया बदल. ऐकूया आवाज आमचे समालोचक मित्र अविनाश ठाकूर यांच्याकडे आपण जाऊया. हॅलो चेक. धन्यवाद परमेशजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकता. चला, बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम त्वरित सामन्याला सुरुवात करायची. आपल्याला आजच्या दिवसामध्ये अजून 2 पोल खेळवायचे आहेत. नेक्स्ट पोल ग्रुप नंबर बी, अर्थातच 4 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. किंग ऑफ कुंभाराळी पेंड, ओरिजिनल अष्टविनायक बजरंग स्टार रामवाडी पेंड, काव्य फायटर्स काळेश्री पेंड आणि निळकंठ भाई पुरस्कृत वक्रतुंड रामवाडी पेंड. 4ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण यायचं, आपलं जर्सी कोड कलेक्ट करायचं आणि जी नियमावली आहे त्याच्यावर आपलं डिक्लेरेशन द्यायचं, आपण साईन करायच्या. चला, जे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रेक्षक बसलेत, बॉन्सरना आमची विनंती असेल त्यांना तिथून तुम्ही काढायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कोणालाही उभे करून देऊ नका प्लीज. ती खेळाडूंसाठी एंट्री आहे. कोणीही तिकडे थांबू नका. जे आमचे कोणी आयोजक असतील त्यांना देखील आमची विनंती असेल, टॉस बॉक्समध्ये कोणीही थांबायचं नाहीये दादा, सर्वांना बाहेर काढा. आयोजकांकडून आम्हाला ही विनंती आलेली आहे. वळत मॅचकडे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा छत्रपती शिवरायांना आरजे ट्रॉफी 2026च्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. इट्स डू ऑर डाय सिच्युएशन, काटे की टक्कर, नेल बायटर. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट टू दी बोथ ऑफ द टीम. शो दी गुड गेम अँड प्ले द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, गोलंदाज तयार, भूषण समोर, समीर तर दुसऱ्या बाजूला बंटी. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला होता, गॅप सिलेक्शन नाही आणि पहिल्याच बॉलवर डॉट बॉल. धावा चेस करायच्या 49चं लक्ष. सामना जिंकावा लागेल तरच या स्पर्धेमध्ये अजून एक आपल्याला संधी मिळेल. यावेळेचा बॉल आपल्या पार्टनर स्वीप करायचा होता. स्क्वॅलेक पंचांकडे अपील केली जाते, परंतु तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी इथे शिवतेज बाटेवाडा टीमचे गोलंदाज भूषण करताना आपल्याला पाहायला मिळतात. भूषण बाटे बॉलिंग मार्कवर. चला, खेळाडू कक्षामधनं एक्स्ट्रा प्लेअर सुटायचं आहे, अदरवाईज आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. फक्त 9 खेळाडू जे खेळतात ते आणि उर्वरित 4 खेळाडू. प्रेक्षक बसणार नाहीयेत याची आपण नोंद घ्यायची खेळाडू कक्षामध्ये. या स्पर्धेची नियमावली आहे, ज्यामध्ये जे नियम आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करणं आपलं आवश्यक आहे. वळूयात मॅचकडे. पहिले 2 बॉल, दोनही निर्धाव. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल मागे थर्ड मॅनला आली एक सिंगल. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय, खातं खोललंय. वैयक्तिक आणि सांघिक खातं इथे ओपन झालं. बॅटिंग करत असताना राधाकृष्ण वढाव या संघाचा आपल्याला पाहायला मिळतं. 49चं टार्गेट तुम्हाला चेस करायचं असेल तर किमान प्रत्येक ओव्हरमध्ये 12.25ची सरासरीने तुम्हाला धावा कराव्या लागतील. पहिल्या 3 बॉलवर फक्त एक सिंगल. बॅटिंग करत असताना समीर तर दुसऱ्या बाजूने बंटी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार सुंदर खेळ या दोन्ही खेळाडूंचा नेहमीच राहिला.
सातत्यानं दत्तगुरू वढाव या संघाकडून खेळणारा खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला राधाकृष्ण वढाव संघाकडून खेळत असताना बॉक्स क्रिकेट एन्जॉय करताना आपण हे खेळाडू पाहतात. चला, एवढा वेळ नाहीये आपल्याला. फिल्डिंग टीम माहीत असतं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्यावेळेस असतं फिल्डिंगमध्ये वारंवार बदल होत असतात, परंतु एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. समोर गोलंदाज भूषण आपल्याला पाहायला मिळतात. सामना करतो बंटी, उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेसचा बॉल रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला, बॉलला पाठवलं स्वीपर कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा पार, पहिला चौकार. आणि या 4च्या मदतीने धावफलकावरती धावा 5 आपल्याला पाहायला मिळतात. मच निडेड 4. थकलेल्या डोळ्यांना सुकून देणारा फटका. राधाकृष्ण वडाव संघाचा डगआउट आस लावून बसला होता, कधी एखादा चौकार येतोय आणि कधी आम्ही टाळ्या वाजवतोय. आलाय दमदार प्रहार, धावा 4 चौकार. 4च्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात. 5 ऑन दी बोर्ड, 5 रन्स. पुढचा बॉल, कमालीचा फटका, अनोखी शैली, स्क्वेअर कटचा फटका, बॉल डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. वडहाव संघासाठी 1 मोर बाउंड्री. दमदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. सलग 2 बॉल आणि 2 चौकार. धावफलकावरती धावा 9. पहिल्या 3 बॉलवर 1 धाव आणि तदनंतर सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. कमालीची फलंदाजी. फलंदाज बंटी इथे मात्र गोलंदाज भूषणची घंटी वाजवण्याचं काम करतोय, परंतु इथे धोक्याची घंटा वाजवून द्यायची नसेल तर या फलंदाजाचा अडथळा दूर करावा लागेल. जरूर 2 चौकार आलेत, परंतु मी विकेट घेऊ शकतो हे सांगावं लागेल. यावेळेसचा बॉल आठव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न आता पंचांकडे पाहतोय आपण, परंतु इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. षटक संपलं पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना राधाकृष्ण वडाव संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळते. चला, प्रत्येक ओव्हर नंतर टीम मिटिंग घ्यायची नाहीये. 2 ओव्हर नंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होईल, तेव्हाच आपण टीम मिटिंग करू शकतो, याची आपण नोंद घ्यायची. नक्कीच अविनाश, पहा, जर का तुम्ही अधिकचा वेल घेताय बाटेवाडा टीम, तर मग तुम्हाला एक खेळाडू शॉटवरती ठेवावा लागेल. पहा, ज्याप्रमाणे ओरम क्रिकेटमध्ये रूल असतो की अंतिम षटकासाठी एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये फील करावा लागतो. बाटेवाडा टीम आयोजकांकडून तुम्हाला विनंती आणि लास्ट वॉर्निंग आहे, तुम्ही अधिकचा वेल घेताय. पहा, मी वारंवार तुम्हाला सूचित करतोय, ज्या नियमावलीवरती तुमच्या कॅप्टननी साईन केलंय त्यातील नियम आहे की 15 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला इनिंग समाप्त करायची आहे. ऑलरेडी आपण भरपूर वेल घेतलेला आहे. पहा, मॅच महत्त्वाची आम्हाला ठाऊक आहे, परंतु तुम्ही जास्तीचा वेल घेऊ शकत नाही आहात. वळूयात मॅचकडे. पहिलं षटक 9 धावा धावफलकावरती, अजून 40ची गरज. यावेळेसचा बॉल डाऊन दी लेग, पंच इंटरेस्टेड, आला बॉल वाईट. षटकाची सुरुवात थोडीशी खराब. शुभम बाटे बॉलिंग मार्कवर संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू. टॉस दरम्यान टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये केली होती, परंतु तिथे परास्त झाले होते. तदनंतर मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा टॉस गमावून बॅटिंग आली होती. 48 लावले होते, परंतु 49चा पाठलाग करण्यासाठी वडाव संघ उतरलाय. फलंदाज समीरच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार. आणि या 4च्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. 14 ऑन दी बोर्ड, 14 धावा. अजूनही 35 धावांची गरज इथे. बाटेवाडा संघ जर विजयी झाला या मॅचमध्ये, अमितजी मात्र साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झाला. अमित मात्र साहेबांनी ATM खुलं केलं. सामना जिंकावा लागेल आपल्या संघासाठी. इथे मात्र पारितोषिक लावण्यात आलं. इट्स अ टोकन ऑफ मोटिवेशन. अर्थातच आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी लावण्यात येणारं पारितोषिक आहे. चौकार आला. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आठव्या पार्टनर, रनआउटची संधी. आणि इथे काय घडतंय, तू मे ताळमेळ मध्ये बिघाड, मिस कम्युनिकेशन. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांची मदत, रनआउटसाठी फलंदाज बाद झाला, त्यामुळे बॅटिंग टीमला एक रिव्ह्यू असेल. थर्ड अंपायर आमच्या टेक्निकल रूममध्ये जोडले जातील आणि तो रनआउट चेक केला जाईल. ऑनफिल्ड अंपायर आउट आहे, ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आउट आहे. फक्त आता आमचे तिसरे पंच ते व्हेरीफाय करतील. TV अंपायरची मदत इथे घेतली जाते. जरूर या ठिकाणी वॉलरूम मध्ये आपण पाहणार आहोत की खेळाडू सुरक्षित आहे की नाही. पहा, खरं तर
महेश म्हात्रे हे देखील स्पर्धा पाहतात. सो वेलकम महेश म्हात्रे. खरं तर वडावचे म्हणून गोरगरिबांचे कैवारी म्हणून आम्ही त्यांना नेहमी म्हणतोय. मदतीचा एक हात नेहमी ज्यांचा पुढे राहिला आहे. वडाव गावामध्ये कोणालाही मदत हवी असेल ते आवर्जून आम्ही सांगतो की महेश दादा म्हात्रे नेहमी पुढाकार घेत असतात. सो ते देखील सामना पाहत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि फलंदाज बाद आहे. चला ऑन फील्ड डिसिजन जो असेल तोच फायनल. एक वेल क्वालिफाईड अंपायरिंग पॅनल या स्पर्धेसाठी आपण पाहता. खोपोली परिसरातील तीनही पंच. इथे रनआउट बाद झालाय. नवीन बॅट्समन लवकरात लवकर रेडी ठेवायचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. मंदार आपल्याला पाहायला मिळतो. समोर समीर आहे, परंतु इथे रनआउटची विकेट आली. चांगली फलंदाजी करणारा फलंदाज इथे बाद झाला. धाव फलकावरती धावा लागल्यात. 14 धावा. 14 ऑन दी बोर्ड. मॅचला करूयात पुन्हा एकदा रिस्टार्ट. मॅचला होते सुरुवात. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मंदार नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, परंतु समीर स्ट्राईक वरती. गोलंदाज शुभम. इथे मात्र विकेट अडवून खेळण्याचा प्रयत्न. बॉक्स क्रिकेटमध्ये प्रमेश सर ही मुभा नाही आहे. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये फलंदाज अक्षरशः क्रीज सोडून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये गोलंदाज ही मुभा तुम्हाला देणार नाही आहेत. इथे तुम्हाला विकेट दाखवावी लागेल, तेव्हाच तो चेंडू डिलिव्हर करेल. यावेळेस बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल. रनआउटची संधी आणि इथे रनआउट बाद. बॉल डाऊन दिले वाईड. या मॅच मध्ये बाटेवाडा संघ जर का जिंकला तर अमित दादा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. टीम शिवतेज बाटेवाडा संघासाठी हे पारितोषिक असेल. यावेळेसचा बॉल कमर्सला घ्यायचा प्रयत्न. प्रतिम फिल्डिंग. कमालीचं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार डाव मित्रांनो बाटेवाड्याच्या एफर्टसाठी. अगदी आपण पाहायला गेलं तर थर्ड मॅनला चेंडू अडवला आणि तदनंतर फाईन लेगला रिले फिल्डिंग. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. संपूर्ण समर्पण दोनही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. रनआउट बाद आहे का आपण चेक. बॉल स्टंपला लागलाय का नाही चेक करायचं. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू. बाटेवाडा टीमचा रिव्ह्यू. बॉल यष्ट्यांना आदळलाय की नाही, कारण फलंदाज यष्ट्यांना अडवून एवढा खेळतो की ऑनफिल्ड अंपायरला दिसणं तिथे अवघड आहे थोडंसं. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते, परंतु शुभमचं काय षटक राहिला. रनआउट स्वरूपात विकेट येतात. चला नाहीये, परंतु काय चौकार रोपला आपल्या संघासाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. संपूर्ण समर्पण या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून. चला निळकंठ भाई पुरस्कृत वक्रतुंड रामवाडी पेंट आपला जर्सी कोड कलेक्ट करून घ्या. याची आपण नोंद घ्यायच्या. ओरिजिनल अष्टविनायक बजरंग स्टार रामवाडी पेंट, किंग ऑफ कुंभाराळी पेंट, काव्य फायटर्स काळेश्री पेंट आणि निळकंठ भाई पुरस्कृत वक्रतुंड रामवाडी पेंट. चला चारही टीम आपले जर्सी कोड कलेक्ट करा. ज्या संघांचे अजून शिल्लक आहेत पेंडिंग आहेत त्यांनी आपलं घेऊन जायचा. नवीन फलंदाज मिथून आपल्याला पाहायला मिळतात. मिथूनच्या माध्यमातून आली एक सिंगल आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे चाललं. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 ऑन दी बोर्ड. लेग बाय स्वरूपात आली सिंगल. टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल ही धाव. समोर गोलंदाज शुभम चांगली गोलंदाजी करतो. वाईट बॉल जरूर आलेत, परंतु रनआउट स्वरूपात विकेट सुद्धा आलेत. आता मात्र समीर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या अगदी समोरच्या दिशेने व्यासपीठाच्या समोर रेल्वे ट्रॅक.
रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, स्विच हिट करायचं होतं, रनआउटची संधी आणि इथून मात्र पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपात एक सिंगल आल्या. प्रेक्षकांना सांगायला जरूर आवडेल की शुभम एक चांगला खो बोटतोय. धावफलकावरती धावा 19 धावा विजयासाठी आता आवश्यकता असेल. येणारे 12 बॉल आणि तब्बल 30 धावांची गरज. सॉरी 14 बॉल आणि 30 धावांची गरज. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. वेट या ओव्हरची हायलाइट तुम्हाला सांगतो. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर ओके. चला शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज मिथून आहे, गोलंदाज शुभम. 14 बॉल आणि 30 धावांची गरज. यावेळेस बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे फुटवर्क नाही आहे आणि त्यामुळेच मात्र इथे गडबड पाहायला मिळाली. शॉट सिलेक्शन चांगला नव्हता. डॉट बॉल. 13 बॉल आणि 30 धावांची गरज. 13 चेंडू 30 धावा. तूच काहीतरी कर भावा, हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल फटका चांगला. ऑन ड्राईव्हचा फटका. तिथे सिंगल घेतलेली नाहीये, कारण आता माहिती आहे स्ट्राईक समीरला घेणं आवश्यक आहे आता विजयासाठी. 12 चेंडू आणि 30 धावा. 15च्या सरासरीने आता 30 धावा कराव्या लागतील. 49चा पाठलाग करण्यासाठी वडाव संघ उतरला होता. आतापर्यंत फक्त 19च धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉल आणि 30 धावांची गरज. नेक्स्ट मॅच RV11 चिंचपाडा पेण आणि चालू सामन्यातला विजेता संघ आणि त्या सामन्यातला जो संघ जिंकेल तो ठरेल सुपर 12 मध्ये जाणारा दुसरा संघ. परंतु त्या मॅचसाठी चालू मॅच मध्ये विजय मिळवणं फार आवश्यक आहे. चिंचपाडा संघ आठ जरूर पाहतो, त्यांनी सुद्धा एक सामना नुकताच गमावलाय, परंतु अजूनही एक चान्स आहे. प्रत्येक टीमला इथे फेअर चान्स दिला जातो आहे. हे वैशिष्ट्य राहिलं आहे RJ ट्रॉफी या स्पर्धेचं. दर्शनजी म्हात्रे आणि रोहनजी म्हात्रे यांची संकल्पना आज खरतरी सत्यात उतरताना आपण पाहता. नेक्स्ट पोल आपण पाहणार आहोत किंग ऑफ कुंभाराळी पेंड, तर त्यांच्या अगेन्स्ट ओरिजिनल अष्टविनायक बजरंग स्टार रामवाडी पेंड. तर नेक्स्ट मॅच काव्य फायटर्स काळेश्री पेंड, तर त्यांच्या अगेन्स्ट निकंठभाई पुरस्कृत वक्रतुंड रामवाडी पेंड. जो संघ जर्सी कोड कलेक्ट करायचा पेंडिंग आहे त्यांच्या कॅप्टननी यायचा आणि आपला जर्सी कोड कलेक्ट करायचा. जाऊयात मॅच कडे. विजयासाठी 12 बॉल 30. पहिला बॉल डाऊन दी लेग. बरेचसे वाईड आपल्याला पाहायला मिळतात आज या स्पर्धेमध्ये. पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतो. समोर समीर सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी लेग. पंच घोषित करतात वाईट. खरं तर ऑफ ब्रेक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु ऑफ ब्रेक करत असताना आपण जेवढे फिंगर रोल करताय ना गोलंदाजी करत असताना, तेवढा टर्न आपल्याला मिळतोय का, तेवढी आपल्या मनगटामध्ये क्षमता आहे का, हे सुद्धा आवश्यक आहे. किंबहुना त्याहून अधिक बॉलचा टप्पा फार महत्त्वाचा. लेग स्टंपवर बॉल कुठेतरी पिच करावा लागेल, तेव्हाच कुठेतरी मिडल अँड ऑफ स्टंपला तो बॉल संपेल. पुढचा बॉल. आता बॉल चांगला आहे. चांगली गोलंदाजी. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. स्वीप करण्यासारखा बॉल नव्हता. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल आलाय तिथे. डॉट बॉल. आता विजयासाठी येणारे 11 बॉल आणि 28 धावांची गरज. 11 चेंडू 28 धावा होऊ शकतात का. समोर वढाव, दुसऱ्या बाजूने बाटेवाडा. एक ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळतो, एक पेण शहरातील बाटेवाडा संघ. यावेळेसचा बॉल लॉफ्टेड हिट, परंतु नशिबाची साथ. एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सीमा पार. चौकार. आणि या 4च्या मदतीने आता विजयासाठी आवश्यकता असे 10 बॉल आणि 24 धावांची गरज. 10 चेंडू 24 धावा होऊ शकतात का. समीर मध्ये क्षमता आहे. समीर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, सामना कुठेही गेलेला नाही आहे, परंतु अभिला कमबॅक करावा लागेल, प्रत्युत्तर द्यावा लागेल. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहायला गेलं तर पंच इंटरेस्टेड. बॉल डाऊन दी लेग वाईड आहे आणि या वाईडच्या मदतीने आता समीकरण थोडंसं सोपं. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. 10 बॉल आणि 23 ची गरज. पुन्हा एकदा काय आता चित्र पाहायला मिळते. वारंवार वाईड. या षटकातील 4था अतिरिक्त चेंडू. ऑफ ब्रेक गोलंदाजी करत असताना इथे मात्र गोलंदाज कुठेतरी आपला टप्पा भरकटतोय. फ्राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना इथून मात्र 4 वाईट त्यानं फेकल्या. आता गोलंदाजी साईड चेंज केली जाते. चला अधिक वेळ आपण घ्यायचा नाहीये फिल्डिंग टीम. तसेच आपण पाहायला गेलं तर
ज्यांच्या गाड्या या मेन रूटमध्ये त्यांनी काढून त्या पार्किंग झोनमध्ये लावायच्या आहेत याची आपण दखल घ्या. यावेळेसचा बॉल समोर खेळायचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका सजवायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, शेवटच्या क्षणी बॉलला स्टॉप केलं, अडवलं, थांबवलं आणि तिथून मात्र फक्त एक सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे गेला 28. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज. येणारे 9 बॉल आणि 21 धावा. 9 चेंडू 21 ची गरज असताना आता मिथून चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकेल का? समोर गोलंदाज अभि, अतिरिक्त वाईट बॉल, परंतु जास्तीच्या धावा आता खर्च झाल्या त्या षटकामध्ये. त्या धावा आता वसूल करता ते वडाव संघाचे फलंदाज. समोर मिथून, मिथूनसाठी टॅपचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. जणू काय व्हॉलीबॉलचं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं तशा प्रकारचं एक क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. कव्हर्सला आली तिथे एक सिंगल. आता विजयासाठी 8 चेंडू आणि 20 धावांची गरज, म्हणजे 8 बॉलमध्ये तुम्हाला 5 चौकार मारायचे आहेत. या षटकातले येणाऱ्या 2 बॉलवर किमान 1 चौकार समीरच्या बॅटमधून अपेक्षित आहे. एक्सपेक्टेड 1 बाउंड्री समीर कडून आपण पाहू शकाल का? येणारे शेवटचे 2 बॉल या तिसऱ्या षटकामधल्या. यावेळेसचा बॉल बॅटची कडा, फिल्डिंग चांगली. इथे मात्र बाटेवाडा टीम सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या न्यूझीलंड टीमची आठवण करून देते. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. तिथे किवीज सातत्याने जम्प घेताना आपण पाहता. ग्लेन फिलिप्सची आठवण आम्ही नेहमी करून देऊ, ज्या ज्या वेळेस चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होत असतं. आणि इथून मात्र आपण पाहायला गेलं तर बाटेवाडा टीम चांगलं क्षेत्ररक्षण करतात. आता विजयासाठी 7 बॉल आणि 19 ची गरज. मिथून काय करू शकेल? लास्ट बॉल, शेवटचा बॉल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू निर्धाव. येणारे आता 6 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली या पहिल्या 3 ओव्हरमध्ये. फक्त धावा खर्च केल्या 30. आता शेवटचं 1 षटक आणि विजयासाठी 19 धावांची गरज. 6 बॉल 19, 6 चेंडू 19 धावा. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. ओमकार, मागच्या मॅच मध्ये फणस डोंगरीच्या ओमकारची जय जयकार झाली होती. आता मात्र गोलंदाजी करत असताना 19 धावा डिफेंड करू शकेल का शिवतेज बाटेवाडा टीमचा ओमकार? जिंकला तर अमित म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज येथे जमा झाला. समोर फलंदाज समीर. 6 बॉल 19. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण. हा खो खो पटू, याला माहिती आहे ऍक्शन खो कसा द्यायचा. आणि इथून मात्र चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण शुभम बाटेच्या माध्यमातून आपण पाहता. आता समीकरण 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5 बॉलवर किमान 4 चौकार तुम्हाला लगावावे लागतील. चला स्पीडअप करा. नक्कीच अविनाश, हा सामना जर का बाटेवाडा संघाने जिंकला तर ते निव्वळ फक्त फिल्डिंग मुलं, कारण की कमीत कमी 4 ते 5 बाउंड्रीज त्यांनी वाचवल्यात. कमालीचे खरं तर एफर्ट्स, कमालीचे प्रयत्न आणि कमालीची फिल्डिंग आपण पाहिले. इथे काय घडतंय? इथे मात्र एक चौटी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालेत. मिथून निराश केलं. मिथून आज खरं तर राधाकृष्ण वडाव संघाला त्याच्या वाटेला बरेचसे बॉल आले होते परंतु कन्वर्ट करू शकला नाही. इथून मात्र थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. चला वाहन क्रमांक 2295 जी ज्याची कोणी गाडी असेल ती आपण तिथून काढून पार्किंग झोनमध्ये लावायची. 2295. चला त्या गाडी मालक कोण असाल तर एका घराच्या गेट समोर आपण ती गाडी लावली आहे, त्यामुळे ती पार्किंग झोनमध्ये लावा. आपण या स्पर्धेसाठी विशेष पार्किंग झोन आखलं. सर्व गुण संपन्न आपण पाहता. RJ ट्रॉफी 2026. न्यू बॅटर साहिल आला. साहिल सुद्धा हा बॉल समजू शकत नाही आणि तिथे मात्र यष्ठ्यांच्या मागे चांगलं काम स्टंपिंग स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन आल्या पावली साहिल माघारी. ह्या 49 जे टार्गेट होतं ना त्या टार्गेटच्या दबावाखाली संघ आला. कुठेतरी राधाकृष्ण वडाव संघाची प्लॅनिंग फसली, कारण पहिली मॅच आपण चेस करत असताना गमावली होती. नेक्स्ट मॅचमध्ये सुद्धा तुम्ही धावा चेस करण्याचा निर्णय घेतला आणि कुठेतरी बाटेवाडा संघ आपल्यावर वरचढ पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच RV11 चिंचवड. आपण टॉससाठी रेडी राहा. सामना फार चुरशीचा अपेक्षित होता परंतु एकतर्फी लढत कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली. सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे, काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. चौकार आलाय लेट पण थेट जाता जाता जरूर झालाय उशीर, परंतु नवीन बॅटर मयूरनं फटका मारलाय पद्धतशीर. चौकार आला.
यावेळेसचा बॉल आता मात्र लॉफ्टेड हिट, बॉल आउट ऑफ दी पार्क. इथे विकेट असेल, इथे कोणत्याही प्रकारचा षटकार नसेल. चांगली कामगिरी भाटेवाडा टीमने इथं केली. जसा सामना संपेल जो संघ विजयी असेल त्यांनी त्वरित त्यांच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये या अधिकचा वेळ आपण घालवायचा नाहीये. आणि तदनंतर ग्रुप बी ने रेडी राहायचं आहे. त्यामध्ये पहिला सामना असेल किंग ऑफ कुंभाराळी पेंटच्या अगेन्स्ट ओरिजिनल अष्टविनायक बजरंग स्टार रामवाडी पेंट. आणि तदनंतर मॅच नंबर 2 अर्थातच. आणि इथे अजून एक विकेट गेलाय की काय. आणि या मॅचसाठी पारितोषिक शिवतेज बाटेवाडा टीम इथे विजयी झाला. आणि त्या संघासाठी अमितदादा म्हात्रे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झाला. बाटेवाडा टीम आपण ते कलेक्ट करायचं.